हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, मी प्रतिभा आणि लातूरची सखी प्रतिभा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, बघू शकताय तुम्ही इथं रांगोळी काढण्यासाठी खूप सारा वेळ जातो किंवा ती काढल्याच्या नंतर मोडते. त्यासाठी बघा सध्या जावयाच्या जेवणासाठी किंवा सत्यनारायणाच्या पूजेसाठी आपण इथे ताटाभोवतीची रांगोळी बनवलेली आहे. ती रांगोळी बनवण्यासाठी इथे आपण बघा जे उलनचे कलर वापरणार आहोत ते इथे दाखवलेले आहेत मी. आणि त्यानंतर बेससाठी रेक्झिन घेतलेला आहे आणि ही रांगोळी जी आहे तर ती मी इथे ट्रेसिंग पेपरवरती काढून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर बनवायची असेल डिझाईन रांगोळी आणि त्यासाठी जर मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे सर्व मटेरियल अवेलेबल आहे. किट अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सुट्टं वेगवेगळं जर तुम्हाला हवं असेल तर वेगवेगळं साहित्यसुद्धा आपल्याकडे मिळणार आहे. रेक्झिन मिळणार आहे, बेससाठी कॅनव्हास आहे, नॉनवन आहे. त्याच्यानंतर ह्या अशा डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर इथे बघा मी खाली रेक्झिन टाकून घेतलेलं आहे, त्यावरती कार्बन टाकले आणि आपली डिझाईन टाकून अशा प्रकारे आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. आता इथे मी काढण्याच्या अगोदर थोडंसं राहिलं होतं, परत आपण ते कार्बन टाकून इथे थोडंसं आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. बघा त्यावरती फक्त ट्रेस करायचं आहे, पेनने फिरवून घ्यायचे आणि जिथे जिथे फेंट झालेलं आहे तिथं डार्क करून अशा प्रकारे रांगोळी जी आपले आहे तर डिझाईन पूर्ण करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला डार्क कलरने आपण बाउंड्री घेत असतो. नेहमी मी तुम्हाला सांगत असते की डार्क कलरने आपण बाउंड्री घ्यायची आहे. त्याचप्रकारे मी इथं हिरवा कलर, डार्क हिरवा कलर वापरलेला आहे आणि पूर्ण ताट जे आहे तर तिथं गोल असा आकार दिलेला आहे हिरव्या कलरने. फक्त बाउंड्री आत्ता टाकून घेतलेली आहे आपण, जेणेकरून पुढची रांगोळी काढण्यासाठी सोपी जावी. त्याच्यानंतर पुढच्या ज्या दोन मोठ्या कोयऱ्या आहेत त्याच्या आतली जी बाजू आहे तर ती लिंबू कलरने आपण भरून घेतोय. तुम्हाला इथे जे कलर वापरायचे ते तुम्ही वापरू शकता. फक्त डार्क आणि फेंट असे दोन कलर वापरायचे, म्हणजे डिझाईन जी आहे तर ती आपली उठून दिसत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत असते, वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला कुठलेही. तर बघा इथं छोटी कोयरी जी आहे तर ती मी लिंबू कलरने भरून घेतलेली आहे. आणि आपण ज्या वेळेला उलन चिटकवतो गनने तर त्यावेळेला नंतर छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही उलन जी आहे तर ते निघणार नाही. आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे, जवळजवळ वर्ष होत आलेला आहे. तर वर्षभरामध्ये मी जेवढ्या काही रांगोळ्या बनवलेल्या आहेत त्यातली कुठलीही रांगोळी आपली निघालेली नाही, उलन निघालेली नाही आहे. तर त्यामुळे सांगते की चिटकवत असताना व्यवस्थित त्यावरती दाब देऊन चिटकावायचं आहे. तर इथे बघा मोठ्या कोयरीला आपण पांढऱ्या कलरने आपण बाउंड्री देऊन घेतलेली आहे. प्रत्येक रांगोळीमध्ये मी बाउंड्रीशिवाय रांगोळी बनवत नाही, तर ते सुद्धा तुम्हाला सांगत असते, कारण बाउंड्री दिल्याच्या नंतर रांगोळी सुंदर दिसते. आपण जी रिअल रांगोळी काढत असतो तर त्या रांगोळीला सुद्धा आपण बाउंड्री देत असतो, डार्क आणि फेंट कलरची बाउंड्री देतो, त्यामुळेच ती रांगोळी सुंदर दिसते. तशीच या रांगोळीला सुद्धा आपण डार्क फेंट कलरची बाउंड्री द्यायची आहे, त्यामुळे ही रांगोळी जी आहे तर ती ओरिजिनल रांगोळी दिसू शकते. तर इथे बघा खालच्या कोयरीला छोटासा पान आकार आहे, तिथं फेंट हिरवा कलरने बाउंड्री दिली आणि इथं वरच्या बाजूला जे फुलं आहेत त्या मधल्या गोल आकारामध्ये पांढऱ्या कलरनेच बाउंड्री दिलेली आहे. आता मध्ये वेगळा कलर आपण भरून घेणार आहोत आणि ह्या फुलाच्या ठिकाणी जे आहे तर ती इथं मी पोपटी कलरनेच बाउंड्री देऊन घेते, फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांना. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वेगवेगळ्या सणानिमित्त डिझाईन्स शेअर करणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेसिंग पेपर, मटेरियल किट सगळं आपल्याला एकाच चॅनलवरती अवेलेबल होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि घरामध्ये जे डेकोरेशनसाठी साहित्य आपण बनवतो तर ते सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे. तर बघा इथं पूर्ण बाउंड्री जी आहे फुलाची तर इथं पूर्ण तयार करून घेतलेली आहे. आता जवळजवळ आपल्या पूर्ण ताटाभोवतीच्या रांगोळीमध्ये पूर्ण बाउंड्री आपण तयार करून घेतलेली आहे. नेहमी आपण असंच करायचं आहे. तर आता त्याच्यानंतर कोयरीच्या आतमध्ये जो राहिलेला भाग आहे तिथे मी डार्क जांभळा कलर घेतलेला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित असं भरून घेते.
नेहमी आता बघा अगोदर साईडने भरून घेतलं आणि नंतर आतमध्ये मी भरून घेते, यामुळे आपली डिझाईन जी आहे तर ते फिनिशिंगने येत असते. आतमधून बाहेर जायचं नाही, बाहेरून आतमध्ये यायचं. अगोदर कडेच्या साईडने उलन जे आहे तर ते चिटकावून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे पूर्ण जे आहे तर ते आतमध्ये भरून घेणार आहे. असंच दोन्ही बाजूला आपल्याला भरून घ्यायचं आहे. जांभळ्याच्या ठिकाणी तुम्ही इथं डार्क गुलाबी कलरसुद्धा वापरू शकता. पिवळा आणि डार्क गुलाबी कलर खूप सुंदर दिसतो. आता कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरायचे आहे. आता थोडासा बाहेरचा आवाज येतो तर थोडंसं तिकडे इग्नोर करा, कारण का आमचं घर जे आहे तर ते एकदम रोडवरती असल्यामुळं सतत कुणीतरी येत असतं, कोणतीतरी भाजीवाला म्हणा, भंगारवाला म्हणा, काहीतरी येत असतं. तर त्यामुळे त्यांना तिकडे इग्नोर करा, आपल्या कामाकडे लक्ष द्या. आता इथे बघा कोयरीच्या खालचा जो भाग आहे गोल आकार, तिथे सुद्धा मी जांभळा कलर भरून घेतलेला आहे, जेणेकरून आकार जो आहे तर तो कोयरीचा आहे असाच दिसावा यासाठी. अशाच प्रकारे दुसरीसुद्धा कोयरी मी पूर्ण भरून घेते जांभळ्या कलरने बघा. आणि मी आता हे भरून घेते, तयार करून घेते. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तर बघा अशाच प्रकारची आणखी कोणती डिझाईन तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नक्कीच मी तुम्हाला जी डिझाईन पाहिजे ती बनवण्याचा प्रयत्न करीन. तर बघा पूर्ण जांभळा कलर इथे सुद्धा भरून घेतलेला आहे. दाबायला व्यवस्थित उलन दाबायला विसरायची नाही आहे. तर आता बघा ह्या ज्या पाकळ्या आहेत फुलाच्या त्या आतमध्ये मी डार्क गुलाबी म्हणजेच राणी कलर भरून घेते. पाकळ्यांच्या आतमध्ये व्यवस्थित दाट असं भरून घ्यायचं आहे, जेणेकरून रांगोळी जी आहे तर ते फिनिशिंगला सुंदर दिसते आणि उठावदार दिसते. तर बघा बाँड्री जे केल्यामुळं आपली जी डिझाईन आहे तर ती किती उठावदार दिसते. जर आपण बाँड्री दिली नसती इथं पाकळ्यांनासुद्धा तर अजिबात छान दिसलेलं नसतं. तर त्यामुळे मी प्रत्येक वेळेला सांगत असते बाँड्री नक्की महत्त्वाची आहे. तर बघा इथं आता पूर्ण पाकळ्या आपण भरून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर पाकळ्या भरून घेतल्याच्यानंतर खाली जो गोल असा भाग आहे त्या गोल भागाच्या आतमध्ये आपल्याला दुसरा कलर भरून घ्यायचा आहे. तुम्ही हे सगळे कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरून घेऊ शकता मैत्रिणींनो. आणि घर बसल्या छोटासा असा बिझनेस करायला काहीही हरकत नाही. सध्या कुणाला हे म्हणजे जे जॉब करतात त्या ताईंना वेळ नसतो, त्या ताई अशा रांगोळी विकत घेतात. त्याच्यानंतर आपल्यालासुद्धा एखाद्या वेळेला कामामुळे वेळ मिळत नाही रांगोळी काढण्यासाठी, त्यावेळेला आपण ह्या रांगोळी सत्यनारायणाच्या पूजेसाठी ताटाभोवती किंवा केळवण असेल केळवणाला वगैरे ही रांगोळी आपण वापरू शकतो. तर यासाठी तुम्ही छोटासा बिझनेससुद्धा करू शकता. महिलांनी घर बसलेल्या हा बिझनेस करायला काहीच हरकत नाही. तर बघा इथं मध्ये जो भाग उरलेला होता तिथे मी चॉकलेटी डार्क ब्राऊन कलर भरून घेतलेला आहे. तर जवळजवळ आपली ही डिझाईन जी आहे ते कंप्लीट होत आलेली आहे. आता खालचा जो पानाचा आकार होता तिथे पण मी गुलाबी कलर भरून घेते. पोपटी आणि गुलाबी हे कॉम्बिनेशन थोडंसं छान दिसतं म्हणून मी हे घेतलेलं आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही इथं भरून घेऊ शकता. तर बघा आता कंप्लीट झालेली आहे आपली ही रांगोळी जी आहे ते. आता वरती आपण एकच बाँड्री दिली होती, त्याच्यानंतर मी इथं पिवळ्या कलरच्या 2 बाँड्री देणार आहे. त्यामुळे थोडासा लूक छान दिसतो आणि डिझाईन जी आहे तर ती भरीव दिसते. यामुळे बघा हिरवा कलर होता, हिरव्या कलरच्या साईडला पिवळा कलर दिलेला आहे, लिंबू पिवळा. आणि अशा लिंबू पिवळ्याच्या 2 लाईन घ्यायच्या आहेत. तर इथे मी 2 लाईन घेतली. एवढ्यामुळेच बघा किती सुंदर दिसते डिझाईन. आणि त्याच्यानंतर पुन्हा हिरवा कलर घेतलेला आहे, डार्क हिरवा कलर असा आपल्याला भरून द्यायचा आहे. तर बघा आपली ही जी रांगोळी आहे तर ती कंप्लीट झालेली आहे. तर आपल्याकडे ताटाभोवतीच्या डिझाईन जवळजवळ 22 ते 23 डिझाईन आहेत. तुम्हाला जर हवे असतील डिझाईन्स तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता. स्क्रीनवरती मी नंबर देणार आहे, त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. कुठल्याही मटेरियलसाठी किंवा रेक्झिनसाठी किंवा डिझाईनसाठी. ताटाभोवतीचे डिझाईन आपल्याकडं 23 डिझाईन आहेत, परत एकदा सांगते. तर बघा मैत्रिणींनो आता व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे मी. आणि ही झाली आपली ताटाभोवतीची रांगोळी, सुंदर अशी रांगोळी. तुम्हाला ही रांगोळीसुद्धा परचेस करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. आणि मैत्रिणींनो नक्की सांगा मला कमेंटमध्ये की ही डिझाईन कशी वाटते, तुम्हाला आवडली किंवा नाही.
काहीतरी कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या एका कमेंटमुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी छान असं प्रोत्साहन मिळतं. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.